नमस्कार मित्रांनो, रोशन प्राची ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बघा मी आली इकडे, माहेरी आली आहे आणि बघितलं वातावरण दाखवते तुम्हाला. बघा मस्त झाडं, अशी ऊन पडलं आहे आणि छान असं वातावरण आहे इकडे. बघा इथला पूर्ण परिसर घराच्या आजूबाजूचा. नंतर मग झाडांना पाणी वगैरे घातलं. फ्रेश दिसत होते झाडे, पण ऊन असल्यामुळे जरा ते सुकले होते. बाबा तुम्हाला सगळ्यांना हाय करताय. आणि नंतर इकडे तुळस आणि सदाफुलीचं दिसतंय तुम्हाला. हे झाडं आपोआप आलेली, ही झाडं आम्ही काही लावली नाही आहे, पण मस्त असं झालंय तिथे आणि एकदम फ्रेश वाटतं तिकडे बघून. नंतर इकडे नारळाची झाडं, त्याच्या खालीच आळूची पानं आहे. आळूची पानं पण खूप छान आहे. बघा काही कसली डाग वगैरे नाही आहे आणि नारळाला पण खूप नारळ आलेली आहे आणि त्याच्यात पाणी पण भरपूर आहे. मस्त असे वालाच्या शेंगांचा वेल पण आहे. नाही बघा थोडं काटेरी याच्यातच आलं आहे. नंतर हे बघा तुम्ही बघू शकता कवठाचं झाड, खूप सारे कवठं आले, त्याच्या खाली बदाम. नंतर हे बघा बदामाला पण खूप बदाम येतात. आणि इकडं एरंडाचे झाडं दिसत आहे तुम्हाला. एरंड म्हणजे एकदम एरंडाचं तेल निघतं. हे बघा ओले, नंतर ते वाळल्यावर ना खूप छान असे एरंडे तयार होतात आणि त्यातून आपण ऑइल वगैरे पण काढू शकतो. नंतर इकडे कढीपत्त्याचं पण झाड लावले. मम्मीला खूप हौस आहे झाडांची आणि फ्रेश कढीपत्ता ते यूज करतात रोज. तर इथं केळीची पण झाडं लावली आहे आणि केळी पण छान इलायती प्रकारचे केळी येतं याला आणि थोडे साईज पण मोठी. नंतर इथे निंबोणीचं झाड लावलं आहे, निंबाचं झाड लावलं आहे इथे. नंतर रताळ्याची वेली बघू शकता तुम्ही, खूप मध्ये असतात ते. नंतर हे आंब्याचं झाड पण छान फुटलं आहे. 2 आंब्याची झाडं लावली आहे आणि सरळ रेषेत लावलेली सगळी आम्ही. आणि 2 वर्षापूर्वी त्यांचं सगळं झालेलं आहे म्हणून आता ते व्यवस्थित फुटले, लाल माती वगैरे टाकून. हे बघा रामफळीचं झाड पण लावलेलं होतं मागच्या वर्षी आणि त्याला आता रामफळीचं फळ आले, 2-3 फळ आले आणि टेस्ट पण खूप छान आहे. हे बघा आणि ते पिकल्यावर पण खूप छान लागतात, एकदम सीताफळ सारखंच टेस्ट आहे थोडी त्याची. आणि ते रताळ्याचे पूर्ण वेळी लावले आम्ही. आणि हे बघा इथं चिक्कूचे झाड आणि पेरूचं झाड, नाही तर सीताफळ बघू शकता तुम्ही. आणि हे शोचं झाड लावलेलं आहे आम्ही. आणि नंतर हे आपट्याचं झाड, त्या दसऱ्याला आपट्याची पानं घ्यायला फक्त घराच्या पुढे जावं लागतं, बाकी कुठे जावं लागत नाही. खूप सारे लोक आपल्या इथे येतात आपट्याची पानं घ्यायला. नंतर ड्रीपनी ना मिरच्या लावल्या आहे मम्मी त्यांनी, हे बघा. आणि साईडनी कोथिंबीर लावली आहे, छान अशी कोथिंबीर लावली त्यांनी. हे बघा पूर्ण वावर लावलंय, 1 बिघा वावर असेल हे. बघा माय लेकांचे कशा फायटिंग चालू आहे. आणि नंतर आम्ही आमच्या दुसऱ्या शेतावर गेलो. आम्ही नदीतून चाललोय, नदीला आता पाणी नाही आहे, सगळं आटून गेलंय. मी आणि पप्पा आम्ही तिघं गेलो स्कूटीवर. इकडे बंधाऱ्याखाली पाणी आहे अजून, विहीर वगैरे फुल भरलाय. नंतर नदीवरती जाण्यासाठी असा रस्ता इकडे आणि सगळी झाडं, काटेरी झाडे रस्त्यावर पण. आम्ही नंतर स्कूटीवर गेलो आणि तिकडे एवढं जास्त लोक राहत पण नाही, त्याच्यामुळे रस्ता पण कच्चाच आहे. इथून आता सुरत चेन्नई पण जाणार आहे. हायवेच्या लगतच आपली जमीन आहे. बघा पप्पा मला विहिरीकडे घेऊन चालले पाणी बघायला. आणि आपले उन्हाळ कांदे किती छान दिसत आहेत, फ्रेश असे. इथे हिरवगार वातावरण पण आहे. बघा आम्ही चाललोय आता, मम्मी पप्पा आणि मी. बघा इकडे जरा आमच्या आपल्या विहिरीला नदीच्या कडेलाच असल्यामुळे भरपूर पाणी आहे. हे बघा आता इथं हायवे जाणार आहे, त्यामुळे ना भरपूर लोकांनी इकडे बागायत करेल. बघा उन्हाळ कांदे आपले 2-3 महिन्यांनी येतील. बघा नंतर आम्ही विहिरीतलं पाणी बघितलं आणि हे बघा फक्त 2-3 परस रिकामी आहे, नाही तर फुल भरलेलं आहे. आणि पाणी एवढं उन्हाळा पण आपल्या विहिरीला
भरपूर पाणी आहे अजून. इकडं पण खूप छान वातावरण, नदीला पाणी आहे अजून. नंतर मग आम्ही आमचे दुसरे शेत बघण्यासाठी आलो इकडे. आणि बघ सनसेटचं वातावरण, व्ह्यू पण खूप छान आहे बघा. आणि आता आपण इकडे भुईमुग लावलेला आहे आणि तिकडच्या साईडला पूर्णपणे आपला गहू आहे. आणि इकडे पण आपले उन्हाळ कांदे लावलेले आहे आपण. आणि खूप छान असं वातावरण आहे इकडे. आणि पाण्याचा तर काहीच प्रॉब्लेम नसल्यामुळे सगळे हिरवगार असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता छान अशी जमीन आहे, 4-5 बिघे आहे, पण मस्त वातावरण आहे इकडे. आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो चतुर्थी असल्या कारणाने. आम्हाला दोघींनाही उपवास होता, बहिणीला आणि मला. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मंदिर आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.